क्वेश्चन. तो क्वेश्चन पहिला आहे, तो महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण विभाग जे आहे मित्रांनो ते आहे 6 विभाग आहे प्रशासकीय. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे, तो खालीलपैकी कोणता विभाग नाही? तर खालीलपैकी विभाग जो नाही मित्रांनो तो पुणे विभाग आहे, नाशिक विभाग आहे आणि कोकण विभाग आहे. तर अहमदनगर विभाग नाही मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, कोकण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर कोकण विभागाचे मुख्यालय जे मित्रांनो ते मुंबई इथे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, पुणे विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर पुणे विभागाचे मुख्यालय जे मित्रांनो ते पुणे इथेच आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, नाशिक विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर नाशिक विभागाचे मुख्यालय जे मित्रांनो ते नाशिकमध्येच आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, छत्रपती संभाजीनगर विभागाचे मुख्यालय कोणते? तर छत्रपती संभाजीनगर विभागाचे मुख्यालय जे मित्रांनो ते आहे छत्रपती संभाजीनगर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, अमरावती विभागाचे मुख्यालय कोणते? तर अमरावती विभागाचे मुख्यालय जे मित्रांनो ते आहे अमरावतीच आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, नागपूर विभागाचे मुख्यालय कोणते? तर नागपूर विभागाचे मुख्यालय जे मित्रांनो ते नागपूरच आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहेत? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्हे जे आहे मित्रांनो ते छत्रपती संभाजीनगर या ज्या विभागामध्ये आहे. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, कोकण विभागात किती जिल्हे आहेत? तर कोकण विभागात जे जिल्हे आहे मित्रांनो ते 7 जिल्हे येतात. ते बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, पुणे विभागात किती जिल्हे आहेत? तर पुणे विभागात जे जिल्हे आहे मित्रांनो ते आहे 5 जिल्हे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, नाशिक विभागात किती जिल्हे आहेत? तर नाशिक विभागात जे जिल्हे आहे मित्रांनो ते 5 जिल्हे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, अमरावती विभागात किती जिल्हे आहेत? तर अमरावती विभागात जे जिल्हे आहे मित्रांनो ते आहे 5 जिल्हे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, नागपूर विभागात किती जिल्हे आहेत? तर नागपूर विभागात जे जिल्हे आहे मित्रांनो ते आहे 6 जिल्हे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, छत्रपती संभाजीनगर विभागात किती जिल्हे आहेत? तर छत्रपती संभाजीनगर विभागात जे जिल्हे आहे मित्रांनो ते 8 जिल्हे आहे मित्रांनो. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, पालघर जिल्हा कोणत्या विभागात आहे? तर पालघर जिल्हा जो आहे मित्रांनो ते आहे कोकण विभागात आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, रायगड कोणत्या विभागात आहे? तर रायगड जे विभागात आहे मित्रांनो ते कोकण विभागात आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, पुणे जिल्हा कोणत्या विभागात आहे? तर पुणे जिल्हा जो आहे मित्रांनो ते आहे पुणे विभागात आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, अहमदनगर जिल्हा कोणत्या विभागात आहे? तर अहमदनगर जिल्हा जो आहे मित्रांनो ते नाशिक या विभागात आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, सोलापूर कोणत्या विभागात आहे? तर सोलापूर जिल्हा जो आहे तो आहे पुणे या विभागात आहे येतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, धुळे कोणत्या विभागात आहे? तर धुळे जिल्हा जो आहे तो नाशिक विभागात येतो. तर ए बी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 22वा येतो, नंदुरबार जिल्हा जो आहे मित्रांनो ते कोणत्या विभागात आहे? तर नंदुरबार जिल्हा जो आहे तो आहे नाशिक विभागात आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, जळगाव जिल्हा जो आहे तो कोणत्या विभागात आहे? तर जळगाव जिल्हा जो आहे मित्रांनो तो नाशिक विभागात येतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, बीड जिल्हा जो आहे कोणत्या विभागात आहे? तर बीड जिल्हा जो आहे मित्रांनो ते आहे छत्रपती संभाजीनगर या विभागात आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, लातूर जिल्हा जो आहे ते कोणत्या विभागात आहे? तर लातूर जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे विभागात येतोय. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, नांदेड जिल्हा जे आहे ते कोणत्या विभागात आहे? तर नांदेड जिल्हा जो आहे मित्रांनो ते आहे छत्रपती संभाजीनगर या विभागात आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, परभणी जिल्हा जो आहे ते कोणत्या विभागात आहे? तर परभणी जिल्हा जो आहे मित्रांनो ते आहे छत्रपती संभाजीनगर या विभागात आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, अमरावती जिल्हा जो आहे ते कोणत्या विभागात आहे? तर अमरावती जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे अमरावती या विभागात आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, अकोला जिल्हा जो आहे ते कोणत्या विभागात आहे? तर अकोला जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे अमरावती विभागामध्ये येतोय मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, बुलढाणा जिल्हा जो आहे ते कोणत्या विभागात आहे? तर बुलढाणा जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे अमरावती विभागामध्ये येतोय. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो,
यवतमाळ जिल्हा जो आहे ते कोणत्या विभागात येतो? तर यवतमाळ जिल्हा जो आहे मित्रांनो तो येतोय अमरावती या विभागात येतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो. वाशिम जिल्हा जो आहे मित्रांनो ते कोणत्या विभागात येतो? तर वाशिम जिल्हा जो आहे मित्रांनो तो येतो अमरावती विभागामध्ये येतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो. चंद्रपूर जिल्हा जो आहे ते कोणत्या विभागात येतो? तर चंद्रपूर जिल्हा जो आहे मित्रांनो तो येतोय नागपूर या विभागात येतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो. गडचिरोली जिल्हा जो आहे तो कोणत्या विभागात येतो? तर गडचिरोली जिल्हा जो आहे मित्रांनो तो येतोय नागपूर या विभागात येतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो. गोंदिया जिल्हा जो आहे ते कोणत्या विभागात येतो? तर गोंदिया जिल्हा जो आहे मित्रांनो तो येतोय नागपूर या विभागात येतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो. भंडारा जिल्हा जो आहे ते कोणत्या विभागात येतो? तर भंडारा जिल्हा जो आहे मित्रांनो तो येतोय नागपूर या विभागात येतो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो. वर्धा जिल्हा जो आहे तो कोणता विभागात आहे? तर वर्धा जिल्हा जो आहे मित्रांनो तो येतोय नागपूर या विभागात येतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो. मुंबई उपनगर जिल्हा कोणत्या विभागात आहे? तर मुंबई उपनगर जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे कोकण या विभागात येतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो. सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे मित्रांनो ते कोणत्या विभागात आहे? तर सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे कोकण विभागामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40वा येतो. खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे विभागात येत नाही? तर खालीलपैकी जो जिल्हा आहे तो धुळे जिल्हा आहे मित्रांनो. तो जो आहे पुणे या विभागात येत नाही. तो येतो नाशिक या विभागात येतो. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.